Next article is reflux action. First study of reflux action. First information about reflux action was given by Marshall Hall. यांनी पहिली रिफ्लक्स ॲक्शन स्टडी केली. रिफ्लक्स ॲक्शन म्हणजे काय? सडन और क्विक इनवॉलंटरी किंवा क्विक रिस्पॉन्स गिवन बाय सेंट्रल नर्वस सिस्टीम टू क्विक इनवॉलंटरी म्हणू आपण. Response given by central nervous system to particular stimulus irrespective of intelligence. म्हणजे काही ॲक्टिव्हिटी निसर्गात अशा चालू असतात, स्टिम्युलाय असे होतात, चेंजेस असे होतात, ते क्विक असतात आणि त्यांना किंवा त्यांच्यापासून आपला बचाव करायचा असेल तर आपल्याला सुद्धा क्विक हालचाल करावी लागते. त्यावेळी विचार करायला वेळ नसतो, क्विक आपण रिस्पॉन्स दिला पाहिजे आणि तो इनवॉलंटरी असतो. त्याच्यामध्ये विचार करायला वेळ गेला आणि वॉलंटरी मग मी ही मोमेंट करू का नको असला वेळ नाही आहे. क्विक रिस्पॉन्स गिवन बाय सेंट्रल नर्वस सिस्टीम टू पर्टिक्युलर स्टिम्युलस इररेस्पेक्टिव्ह ऑफ इंटेलिजन्स कमी असो नाही तर जास्त असो, रिफ्लक्स ॲक्शनला काही फरक पडत नाही. जसं टाचणी टोचली, पटकन हात बाजूला काढून घेतला, याला विचार करायला वेळ दिलाय का? नाही. आपण रस्त्याच्या कडेने निघालोय आणि खाली आपल्याला असं वेटोळं घालून बसलेलं आहे, आपला पाय पडत्या क्षणी आपण पटकन पुढं उडी मारतो. अचानक घडलं, अचानक रिस्पॉन्स दिला, हा इनवॉलंटरी रिस्पॉन्स आहे. सेंट्रल नर्वस सिस्टीमनं पटकन दिलेला रिस्पॉन्स आहे. त्याला बुद्धिमान पण तेच करू शकतो, बुद्धू पण ते करू शकतो. तर त्याला काही इंटेलिजन्स महत्त्वाचा नाही रिफ्लक्स ॲक्शनसाठी आणि त्याला आपण म्हणतो रिफ्लक्स ॲक्शन्स. सो सडन और क्विक इनवॉलंटरी रिस्पॉन्स गिवन बाय सेंट्रल नर्वस सिस्टीम टू पर्टिक्युलर टाइप ऑफ स्टिम्युलस इररेस्पेक्टिव्ह ऑफ इंटेलिजन्स. कुणीही करेल असा. मग या रिफ्लक्स ॲक्शन ज्या आहेत त्याच्यामध्ये क्रॅनियल रिफ्लक्सेस आणि स्पायनल रिफ्लक्सेस, दे आर मेनली ऑफ टू टाइप्स लाईक क्रॅनियल रिफ्लक्सेस अँड स्पायनल रिफ्लक्सेस. ज्यांच्या रिफ्लक्स ॲक्शन्स ब्रेन कंट्रोल करतो त्याला आपण क्रॅनियल रिफ्लक्सेस म्हणतो आणि ज्यांचा स्पायनल कॉर्ड कंट्रोल करतो त्याला आपण स्पायनल रिफ्लक्सेस म्हणतो. आता ह्युमनचा विचार केला, ह्युमनमध्ये स्पायनल रिफ्लक्सेस जास्त आहेत. स्पायनल रिफ्लक्सेस आर मोर इन ह्युमन. काय उपयोग आहे त्याचा? ब्रेनला इतर कामासाठी भरपूर वेळ देता येईल, महत्त्वाच्या कामासाठी ब्रेन अवेलेबल ठेवता येईल. याच्यासाठी मोस्ट ऑफ द रिफ्लक्सेस इन ह्युमन आर स्पायनल. इट गिव्ह रिलीफ टू ब्रेन फॉर अदर व्हॉलंटरी ॲक्टिव्हिटीज. रिफ्लक्सेस पुन्हा दोन टाईपच्या आहेत. एक आहे अनकंडिशनल आणि कंडिशनल रिफ्लक्स ॲक्शन्स.
अनकंडिशनल रिफ्लक्स ऍक्शन्स आहेत त्या इनबॉर्न आहेत. हेरिडेटरी आहेत, एका पिढीकडून त्या गोष्टी दुसऱ्या पिढीकडे जाणार आहेत. हेरिडेटरी आहेत. दॅट इज अ क्राईंग ऑफ बेबी फॉर मिल्क. भूक लागल्यानंतर त्या बेबीला रडायला सांगायला कोणी गरज आहे का? आत्ता तुला भूक लागलेली आहे, तू रड प्लीज, असं सांगायची गरज आहे का? नाही. दॅट इज इनबॉर्न रिफ्लक्स ॲक्शन्स. ब्लिंकिंग ऑफ आईज. ब्लिंकिंग ऑफ आईज इनहेरिटेड आहे, इनबॉर्न रिफ्लक्स ॲक्शन आहे, त्याला सांगायची गरज नाही. अशा पद्धतीनं डोळे मिटत जा, असं डोळं मीट, अशा पापण्या बंद कर, शिकवायची गरज नाही. पण कंडिशनल रिफ्लक्स ॲक्शन्स आहेत त्या ॲक्वायर्ड आहेत, इनबॉर्न नाही, ॲक्वायर्ड आहेत. प्रत्येकाला आपल्या जीवनात ते ट्रेनिंग घ्यावं लागणार. याच्यासाठी ट्रेनिंगची गरज आहे, याच्यासाठी ट्रेनिंगची आवश्यकता आहे. ॲक्वायर्ड आहेत. आणि जसं सायकलिंग आहे, स्विमिंग आहे, किंवा आणखी वाहन चालवणे असेल, मोठी वाहनं चालवायची असेल, विमान चालवायचं असेल, या सर्व कंडिशनल रिफ्लक्स ॲक्शन्स आहेत त्या ॲक्वायर्ड आहेत. त्या व्यक्तीच्या लाईफ पुरत्या त्या मर्यादित राहणार, पुढच्या पिढीमध्ये ट्रान्सफर होणार नाहीत. आणि या कंडिशनल रिफ्लक्स ॲक्शनचा स्टडी पहिला कुणी केला? पावलॉव. रशियन सायंटिस्ट पावलॉव यांनी काय केलं? डॉग बेल एक्सपेरिमेंट केला आणि कंडिशनल रिफ्लक्स ॲक्शनचा स्टडी केला. म्हणून त्याला आपण म्हणतो फादर ऑफ कंडिशनल रिफ्लक्स ॲक्शन. काय केलं त्यानं? एक समजा शेजारी असं एक कुत्रं बांधलं, कुत्रं बांधून ठेवलं आणि त्याच्या शेजारी एक स्टँड आणि त्याला बेल अडकवून ठेवली. तर ह्यांनी काय केलं? पहिलं यायचं, फूड घेऊन यायचं, बेल वाजवायची, मग त्याला फूड खायला द्यायचं. पुन्हा बेल वाजवायची, फूड खायला द्यायचं, बेल वाजवायची, फूड खायला द्यायचं, बेल वाजवायची, फूड खायला द्यायचं. असं त्यानं रिपीट करत राहिला. त्या डॉगला हे लक्षात आलं की बेल वाजली की आपल्याला फूड खायला मिळणार. हे ट्रेनिंग त्याला मिळालं. नंतर त्यांनी काय केलं? फक्त बेल वाजवली, फूड दिलं नाही, तरीही डॉगमध्ये सलायवेशन झालेलं आढळून आलं. बेल वाजवली, सलायवेशन झालेलं आढळून आलं. बेल वाजवली, सलायवेशन झालेलं आढळून आलं. फूड दिलं नाही दिलं तरी सलायवेशन झालेलं आढळून आलं. आणि याच्यावरून त्यांनी कंडिशनल रिफ्लक्स ॲक्शनचा कन्सेप्ट मांडला आणि आज आपण त्याला फादर ऑफ कंडिशनल रिफ्लक्स ॲक्शन या हा बहुमान आहे त्याला मिळालेला. तर या रिफ्लक्स ॲक्शन्स किंवा आणखी त्याच्यामध्ये टाईप आहेत, पण आपल्याला एवढ्या ह्याच्यामध्ये जायची आवश्यकता नाही आहे. रिफ्लक्स ॲक्शनचं जे स्ट्रक्चरल आणि फंक्शनल युनिट आहे, जे त्याचं स्ट्रक्चरल युनिट आहे त्याला आपण म्हणतो रिफ्लक्स आर्क. रिफ्लक्स आर्कचा स्टडी करण्यासाठी आपल्याला अगोदर स्पायनल कॉर्डची डायग्राम थोडी माझ्या डायग्राम एवढ्या परफेक्ट नसतात, तुम्ही समजून घ्या. तर स्पायनल कॉर्ड आहे, डॉर्सल फिशर, व्हेंट्रल फिशर आपल्याला माहिती आहे.
त्यातली डॉर्सल फिशर जास्त डीपमध्ये आहे आणि इथं सेंट्रल कॅनॉल, हे बाकीचे पार्ट तर आपल्याला माहीतच आहेत. दीज आर डॉर्सल हॉर्न्स. हे दोन्ही आहेत व्हेंट्रल हॉर्न्स. आता या डॉर्सल हॉर्न पासून अराइज होणार डॉर्सल रूट ऑफ स्पाइनल नर्व. आणि त्यापासून अराइज होते सेन्सरी नर्व. आपल्याला तर माहिती आहे सेन्सरी नर्व अराइज होते, त्याला गॅंग्लियॉन आहे हे आपल्याला माहित आहे. वेंट्रल हॉर्न पासून अराइज होणार वेंट्रल रूट. आणि या वेंट्रल रूट पासून अराइज होणार मोटार नर्व फायबर. आणि आपल्याला माहिती आहे की सेन्सरी आणि मोटार न्यूरल कॅनॉलमध्ये जॉईन होतात आणि बनते मिक्स्ड स्पायनल नर्व. हे आपल्याला माहिती आहे. आता रिफ्लक्स ॲक्शन मध्ये जे रिफ्लक्स आर्क आहे, this reflux arc consists of 5 main components. The first most important component is called as receptor. जे वातावरणामध्ये होणारे बदल आहेत ते रिसीव करण्यासाठी ज्ञानेंद्रिय आहेत, रिसेप्टर्स आहेत. They receive the change in external or internal environment and convert it into sensory impulse. आणि त्यांनी जनरेट केलेला जो सेन्सरी इम्पल्स आहे, तो सेन्सरी इम्पल्स, यांनी जनरेट केलेला सेन्सरी इम्पल्स इकडं सेन्सरी न्यूरॉन मार्फत कॅरी केला जाईल. हा सेन्सरी न्यूरॉन मार्फत इम्पल्स इकडं आणला. ॲफरंट किंवा त्याला आपण सेन्सरी न्यूरॉन म्हणतो. हा सेन्सरी न्यूरॉन आहे. सेन्सरी और ॲफरंट neuron. This sensory neuron carries sensory impulse from receptor to gray matter of spinal cord. या स्पायनल कॉर्डच्या ग्रे मॅटर मध्ये इथं आहे असोसिएशन न्यूरॉन. हा आहे असोसिएशन न्यूरॉन. हा आहे असोसिएशन न्यूरॉन. हा ॲनालिसिस करणारा, ॲक्च्युली ॲनालिसिस करणारा हा असोसिएशन किंवा त्यालाच नाव आहे ॲडजेस्टर न्यूरॉन.
दोघांच्या मध्ये गॅप आहे, सिनॅप्टिक गॅप आहे. त्याच्यानंतर या इथून अराइज होणार आहे, इथून अराइज होणार आहे मोटार न्यूरॉन. मोटार न्यूरॉन इथून अराइज होणार आहे मोटार न्यूरॉन. पण आता डॉर्सल रूट, व्हेंट्रल रूटचा विचार न करता मोटार न्यूरॉन इथून अराइज होतो. मोटार न्यूरॉन इथून अराइज होणार आणि हा मोटार न्यूरॉन काय करणार, इफेक्टार ऑर्गन्स जे आहेत, मसल्स किंवा ग्लँड्स, मसल्स किंवा ग्लँड्स हे इफेक्टार ऑर्गन आहेत, त्याच्याकडं कनेक्ट केलेला आहे मोटार न्यूरॉन. तर पाच कंपोनंट कोणते, रिसेप्टार काय काम आहे, receive the stimulus, that is a change in environment, and convert it into sensory impulse. Then second, this sensory neuron carries sensory impulse from receptor to central nervous system. Central nervous system contains association or adjuster neuron which analyze the impulse, receive the sensory impulse, analyze it and convert it into motor impulse. आणि जो मोटार इम्पल्स बनवला आहे तो कॅरी करण्यासाठी मोटार न्यूरॉन आहे इफेक्टार ऑर्गन कडे, आणि मोटार न्यूरॉननं कॅरी केलेला इम्पल्स इफेक्टार ऑर्गन कडे दिला. इफेक्टार ऑर्गन मसल असेल तर कॉन्ट्रॅक्शन करून रिस्पॉन्स देणार आणि ग्लँड असेल तर सिक्रिशन करून रिस्पॉन्स देणार. ॲक्च्युअल मेकॅनिझम या ठिकाणी चालते कशी, ॲक्च्युअल मेकॅनिझम कशी चालते, हाऊ रिफ्लक्स ॲक्शन वर्क्स. एक्झाम्पल, समजा आपण बाहेरनं आलोय, घरी आलोय आणि घरात आल्याबरोबर किचनमध्ये गेलोय आणि आपण स्पर्श केला आणि चटका बसला आपल्याला, पटकन हात बाजूला काढून घेतला किंवा टाचणी टोचली, पटकन हात बाजूला काढून घेतला, तर ही रिफ्लक्स ॲक्शन होते कशी, टाचणी टोचली म्हणजे पहिला बदल कुठं झालाय, रिसेप्टार, इथं टाचणी टोचली, रिसेप्टारनी चेंज रिसीव केला, त्याचं कन्वर्जन सेन्सरी इम्पल्स मध्ये केलं आणि तो सेन्सरी इम्पल्स या सेन्सरी न्यूरॉन मार्फत सेंट्रल नर्वस सिस्टीम कडे कॅरी केला. आणि इथं सेंट्रल नर्वस सिस्टीम, इथं दोघांच्या मध्ये गॅप आहे, म्हणजे हा इम्पल्स इथं आला, इथं आल्यानंतर हा इथं मध्ये आहे असोसिएशन न्यूरॉन, हा असोसिएशन न्यूरॉन आहे आणि पुन्हा पुढं त्याच्या पुढं जाऊन हा मोटार न्यूरॉन आहे, आपल्याला माहित आहे ते. तर या दोघांच्या मध्ये गॅप आहे, सिनॅप्टिक गॅप आहे. इथं इम्पल्स आल्यानंतर काय होतं, एका वेळी एकच इम्पल्स जावा त्यासाठी या सिनॅप्टिक किंवा सिनॅप्सेसच्या ठिकाणी ॲसिटिल कोलिन सिक्रीट होतं. ॲसिटिल कोलिन सिक्रीट झाल्यामुळं हा गॅप भरून निघणार, ब्रिज तयार होणार आणि त्या ब्रिज मधनं इम्पल्स पुढं गेला. एकदा का इम्पल्स पुढं गेला की नंतर काय होतं, ब्रिज तयार झाले, त्यानंतर इम्पल्स पुढं गेला आणि त्याच्यानंतर पुन्हा
कोलिन इस्ट्रेज एन्झाईम आहे, ते काय करतं, ॲसिटिल कोलिनचं ब्रेकडाऊन करतं आणि पुन्हा गॅप तयार होतो. कोलिन इस्ट्रेज जे आहे ते ॲसिटिल कोलिनचं ब्रेकडाऊन करतं आणि पुन्हा गॅप तयार होतो. असं इथं पण घडतंय, असं इथं पण घडणार आहे. आता इम्पल्स कोणी रिसीव्ह केला, असोसिएशन न्यूरॉन, ॲडजेस्टर न्यूरॉन, ते काय करणार, ॲनालिसिस करणार. रिसीव्ह केलं, सेन्सरी इम्पल्स रिसीव्ह केला, ॲनालिसिस केलं. आता काय केलं पाहिजे, पटकन हात बाजूला घेतला पाहिजे आणि पटकन हात बाजूला घेतला पाहिजे. हा मोटार इम्पल्स त्यांनी जनरेट केला. हा जाताना सुद्धा इथं पण गॅप आहे. इथं पण काय होणार आहे, ॲसिटिल कोलिन सिक्रेट होणार, ब्रिज तयार होणार, इम्पल्स पुढं, मोटार इम्पल्स पुढं जाणार. मोटार इम्पल्स पुढे गेला की कोलिन इस्ट्रेज सिक्रेट करून पुन्हा गॅप तयार होणार आणि मोटार न्यूरॉनमधून किंवा त्याला इफरंट म्हणू आपण, या न्यूरॉनमधून हा मोटार इम्पल्स इफेक्टार ऑर्गनकडे पाठवला जातो आणि इफेक्टार ऑर्गन त्याला रिॲक्ट करतात, रिस्पॉन्स देतात. मसल असतील तर मग कॉन्ट्रॅक्शन आणि ग्लँड असतील तर सिक्रीशन करून या इफेक्टार ऑर्गनच्या मदतीनं रिस्पॉन्स दिला जाईल, रिॲक्ट केलं जाईल. इन ह्युमन मोस्ट ऑफ द रिफ्लक्स ॲक्शन्स आर स्पायनल. So brain is available, it give relief to brain for many voluntary activities. क्विक ज्या घडणाऱ्या घटना, अचानक काही घटना घडतात, त्या अचानक घडणाऱ्या घटनांपासून आपलं प्रोटेक्शन करण्याचं काम या रिफ्लक्स ॲक्शनमुळे होतं. जसं आपण रस्त्याच्या कडेने निघालोय, अचानक आपल्या दिशेनं वाहन आलं तर आपण पटकन बाजूला सरकणं, त्या क्षणाची ॲक्टिव्हिटी आपली कुठली असली पाहिजे, पटकन बाजूला सरकणं, स्वतःचा बचाव करणं. असं नाही आपण ये बरं काय करायचं ते कर बरं, असं आपण म्हणू शकत नाही, ते नंतर आहे. आणि एकदा आपला बचाव झाला की मग त्याच्याकडं पाहून मग त्याला चार प्रेमाचे शब्द जे आपण बोलणार ते ज्याच्या त्याच्या स्टाईलनं जो तो बोलतोय तो नंतरचा भाग झाला, पण पहिला बचाव केला पाहिजे. तर असे बचाव करण्याचा असे कितीतरी असे एन्व्हायरमेंटमध्ये, नेचरमध्ये कितीतरी असे डेंजरस चेंजेस होतात, त्याच्यापासून आपला बचाव करण्याचं, प्रोटेक्शन करण्याचं काम या रिफ्लक्स ॲक्शन करतात. सो दिस इज अबाउट रिफ्लक्स ॲक्शन, टाइप्स ऑफ रिफ्लक्स ॲक्शन, स्ट्रक्चर ऑफ रिफ्लक्स आर्क and mechanism of reflux action. Thank you very much.